हाकीम बौडीवाले, किशोर जैन, सगळी मंडळी आहेत. आपले जयंती समितीचे अध्यक्ष तांबोळी साहेब आहेत. तांबोळी साहेबांना आपल्या सगळ्याला जमा केल्यात. तर आपण सगळ्यांनी संजय खानची मालिका बघितलेली आहे. टिपू सुलतान साहेबांवर, द सॉर्ट ऑफ टिपू सुलतान. म्हणजे रामायण महाभारत संपल्या ते सिरियल संपलं की पुन्हा टिपू सुलतानच मेन सिरियल होती. आणि टिपू सुलतान झाल्यावर मग चंद्रकांत आली. आता अपेक्षित होतं की रामायण बघून अनेक राम जन्मावेत, बनावेत. अपेक्षित होतं महाभारत बघून अनेक अर्जुन जन्मावेत. अपेक्षित होतं टिपू सुलतान बघून टिपू सुलतान जन्मावेत. परंतु चंद्रकांत बघून यकूब क्रूरसिंग भरपूर जन्मले. आज आपल्याला शहीद टिपू सुलतान हे पहिल्यांदा इंग्रजाच्या विरोधात विशाल पाटील ज्या ताकदीनं लढले, ज्या हिमतीनं लढले, ते आपण सगळ्यांनी हिम्मत डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. त्यासाठी टिपू सुलतानांचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. सगळ्यांनी मिळून त्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळात करावं. आणि या जयंतीला डॉल्बी लावण्यापेक्षा मुशायरा ठेवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अध्यक्ष श्री तांबोळी आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण ह्याच्यामधून काहीतरी विचार शिकायला मिळतील. ते दनादन डॉल्बीवाले तर 50,000 लाख रुपये घेणारच आहे. पण डॉल्बी ज्या ठिकाणी वाजली, सगळ्याच जयंतीसाठी माझं म्हणणं आहे, जिथं डॉल्बी असली की बीपी वाले लोक भाकरी बांधून रात्री शेताकडे चाललेत, दुसऱ्या गावाला चालल्यात, पाहुण्याकडे चालल्यात, भीती वाटलेली. असल्या राक्षसी डॉल्बी आलेत. त्यापेक्षा ही विचाराची शिदुरी या ठिकाणी आपल्याला एकमेकासाठी वाटता येईल. आणि तीच खऱ्या अर्थानं वंदनीय शहीद टिपू सुलतानांना खरे अभिवादन, खरी श्रद्धांजली, खरे शब्द सुमनांजली राहील असं आयोजित केल्याबद्दल. आणि या कार्यक्रमाला अचानकपणे हाकीम बौडीवाले साहेबांनी सांगितल्यामुळं मला कसं हाकीम बौडीवाले साहेब म्हणल्यावर त्यांचा शब्द ओलांडता येत नाही. त्यांच्यामुळं आदरणीय रामभाऊमुळं या ठिकाणी येण्यात आलं. आणि बोलता बोलता अरुण पाटील आणि विशाल पुरारी कॉम्बिनेशन करून विशाल पाटील नाव बी करता आलं नवीन. त्याच्याबद्दल सगळ्याला या ठिकाणी मी जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि टिपू सुलतान यांचा आदर्श आपल्या सगळ्याच्या जीवनामध्ये राहावा या पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीनं शरीर स्वास्थ्य सांभाळले, देशभक्ती राष्ट्रभक्ती जागवली, काटेकोर शिस्त त्यांच्या अंगात होती. त्या शिस्तीवरच आधारित त्यांचा राज्यकारभार आणि त्यांचं राज्य निर्माण झालं होतं, ते यशस्वी झालं होतं. ते त्यांचे गुण प्रत्येक तरुणानं त्या ठिकाणी आपल्या अंगी बांधवण्याचे प्रयत्न करावेत अशी विनंती तरुणांना करतो. पुन्हा एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अभयदादा साळुंके. या प्रसंगी आजच्या या जयंतीनिमित्त शुभेच्छा व हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती प्रसंगी आपले 2 शब्द मांडले. त्या प्रसंगी मी त्यांचे या जयंती समितीच्या वतीने मनापासून आभार मानतो. धन्यवाद.